मनोज जरांगेंनी 288 पैकी 88 जागा लढवाव्यात आणि किमान 8 तरी निवडून दाखवाव्यात अशा शब्दात छगन भुजबळांनी जरांगेंना ओपन चॅलेंज दिलाय। ओबीसी एल्गार मेळाव्यात भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधलाय। त्यावर जरांगेंनी देखील आक्रमक भूमिका घेत पलटवार केलाय। 29 ऑगस्टला अंतरवालीत बैठक आहे। त्या बैठकीत पाडायचं की उभं राहायचं ते ठरवू आणि पाडापाडी सुरू केल्यावर एकही उमेदवार निवडून येणार नाही असा पलटवार यावेळी जरांगेंनी केलाय। आम्ही 288 उमेदवार उभे करू। अरे 88 तर उभे कर, 288 कुठून करतो? आणि 288 मध्ये 8 तर निवडून ये ना, मैदानात ये, निवडणुका लढाव, हिम्मत असेल तर लढाव निवडणूक। चॅलेंज आहे माझं, 288 उमेदवार उभे करून दाखव। मगाशी चांगलं सांगितलं एकाने, म्हणजे त्याला हेही माहिती नाही या 288 मध्ये राखीव जागा आहेत, दलितांच्या राखीव आहेत, आदिवासींच्या राखीव आहेत, तिथे सुद्धा मराठा समाजालाच उभं कर। काय हुशार माणूस किती। माझी तुम्हाला हात जोडून विनंती, हे राजकारणी लोक आपल्या लेकराला कधीच मोठं नाही होऊ देणार। ओळखा, आपण आपल्या नेत्याला ओळखा। भाजपमधले नेते आपणच मोठे केले, आज तेच लोक आपल्या विरोधात बोलायला लागले। राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे लोक आपणच मोठे केले, ते आज आपल्या विरोधात बोलायला लागले। आरक्षणाला विरोध करण्यासाठी एकटा छगन भुजबळ, एकटा तरी आरक्षण मिळून द्या ना। आपले जर 50 व्यापारी तिथे गेले ना, त्याचा भुकटाच करून टाकले ना, आरक्षण सुद्धा मिळेल। आता कसा काटकाटा केला लोकसभेला, तसा याचा दाखा। जातीची शान वाढली पाहिजे, जातीची शक्ती वाढली पाहिजे, मराठ्यांच्या हातात राज्याची पावर राहिली पाहिजे, त्या ताकदीनं मराठी